नमस्कार. आम्ही विकास नाळे यांच्या यूट्यूब चॅनलकडून आलो होतो. तुम्ही सर तुमच्या व्यवसायाबद्दल थोडंसं काही हे सांगा, जसं की काय काय बनवता तुम्ही प्रोडक्ट. तुमच्याकडे सगळे मला हे दिसतात, मसाले वगैरे दिसतात, दम बिर्याणी, बॉम्बे दम बिर्याणी, सगळ्या प्रकारचे हब्स मिक्स वगैरे, तंदुरी वगैरे, सगळ्या प्रकारचे मसाले वगैरे दिसतात. तर तुम्ही हे कुठं बनवता आणि कशा पद्धतीने बनवता हे थोडं तुमचं याच्यात सांगा. नमस्कार. हे सर्व मसाले होममेड मसाले आहेत. होममेड मसाले आहेत. हे सर्व मसाले घरगुती पद्धतीने बनवले जातात. हे जवळजवळ मसाल्याचे 40 प्रकारचे मसाले आहेत. त्यात व्हेज नॉन व्हेजचे मसाले आहेत. अच्छा. स्पेशल व्हेजमध्ये व्हाईट पुलाव आहे, मिसळ आहे, पनीर मसाला आहे, मिसळ, परत मालवणी मसाला आहे, किचन किंग मसाला आहे, गरम मसाला आहे, छोले मसाला आहे, हैदराबादी मसाला आहे. असे अनेक मसाले आहेत. 40 मसाले टोटली छोटे लहान पॅकिंगमध्ये आम्ही स्वतः बनवलेले आहे. तुम्ही स्वतः बनवता सर? हां, आम्ही स्वतः बनवतो स्वतः. अच्छा. आणि तुमच्याकडं हे कुठल्या तुम्ही काही गृह उद्योग वगैरे चालून बनवता, किती कशा मोठ्या स्किलवर बनवता, बाजारपेठेत वगैरे सप्लाय आहे, अशा पद्धतीने तुम्ही कसं ग्राहकापर्यंत कसे पोहोचता, त्याबद्दल 2 शब्द सांग. आम्ही हे घरगुती पद्धतीने बनवतो आणि हे माल हे बनवून घेऊन मार्केटमध्ये होलसेल आणि रिटेलमध्ये सप्लाय करतो आम्ही. ह्यात आणि ॲडिशनलमध्ये चटण्या बी आहेत, कारळे, जवस, लोणचे, संपूर्ण होममेड मसाले टोटली. फालुदा प्रीमिक्स आहे, दूध मिल्क आहे, परत आणखीन चहा प्रीमिक्स आहे. विशेष करून ह्यात जे मसाल्याची लहान पॅकेजिंग आहे, आपण सर्वाला ग्राहकांना पोचण्याकरता 10-10 रुपयाचे बी पॅकिंग ठेवलेले आहेत. सर्वसाधारण माणसाला जेणेकरून घेता येईल, परवडेल असं घेता येईल असं त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. आणि बेसिकली तुम्ही हे जे आहे तुमचे जे प्रोडक्ट आहे त्यांचं कसं ग्राहकापर्यंत कसे पोहोचता, किंवा कसं याचं मार्केटिंग वगैरे कशा पद्धतीने करता, काय तुमचं सेल्स पर्सन आहे की बाजारपेठेत काही डिस्ट्रीब्युशन चॅनल वगैरे आहे, अशा पद्धतीने काही आत्तापर्यंत तुम्ही अपॉइंट केले का, किंवा तुम्हाला काही फ्युचरमध्ये वाढवायचं आहे का, अशा पद्धतीने काय तुमचं काय 2 शब्द त्या पद्धतीनं व्यवस्थित सांगा आम्हाला कसे करता. आम्ही ग्राहकापर्यंत पोचण्याकरिता आम्ही इव्हेंट सर्वसाधारण जे इव्हेंट लोकलमध्ये आहे किंवा जिल्हास्तरीय असतील त्या ठिकाणी आम्ही इव्हेंटमध्ये सर्व मसाले आम्ही नेतो आणि तिथं विक्री बी करतो. होलसेल काही कस्टमर भेटतात, काही रिटेलर भेटतात, ते आम्ही त्या पद्धतीने तिथं सेलिंग करतो त्याचं. आणि असं स्पेशली काय असं डिस्ट्रीब्युशन वगैरे काही तुम्ही अपॉइंट करून त्यांना सप्लाय वगैरे देऊ शकता? ह्याला डिस्ट्रीब्युटर जर भेटला तर आम्ही त्यांना डिस्ट्रीब्युटरसुद्धा नेमायचं चाललेलं आहे. रोजगाराचे साधन मिळेल माध्यमात. हां, त्यांना बी एक रोजगाराचं साधन मिळेल. साधारण कसं आहे, रोजगार चालून त्यांचा बी व्यवसाय जेणेकरून चालेल या पद्धतीने करायचं चाललेलं आहे. आणि आत्ता सध्या तुम्ही एक महिलांना पण आहे, तुम्ही महिला पण तुमच्याकडे असतील, काम गृह उद्योग आहे तुमचा, तर महिला वगैरे पण तुमच्याकडे काम करत असतील. मला असं आहे की याच्यापूर्ण गृह उद्योगाच्या आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून चालवता तुम्ही. तर तुमच्याकडे हे जे फ्री मिक्स आहे हे नेमकं काय, कशात टाकून वगैरे कसं बनवता तुम्ही? हे जे आहे हे मिल्क शेकमध्ये कशा पद्धतीने टाकता, याला कसं बनवायचं? याला हे मिल्कशेक जे आहे हे 600 ml दुधात टाकायचं, पूर्ण 6 ग्लास तयार होणार त्याचं मिल्कशेक. त्यात साखर बिकर काही टाकायचं नाही, सर्व ॲड आहे त्याला. डायरेक्ट मिल्कशेक तुमचं तयार होणार रेडी टू कंडिशनमध्ये. आणि साधारण याचं किती रेट वगैरे कसा आहे? त्याचा रेट जे आहे हा रेट बघा, 100 ग्रॅमचा 60 रुपये आहे रेट. 60 रुपये. ग्राहकांना इथं डिस्काउंट रेटमध्ये काही? डिस्काउंट रेटमध्ये आम्ही त्यांना 50 रुपयाला देऊन टाकतो. अच्छा. बेसिकली 50 रुपयाला म्हणजे चांगल्या पद्धतीचं यांचं हे आहे. थेट ग्राहकांना पण डिस्काउंट मिळतो आणि तुम्ही हे घेऊन परचेस पण करू शकता. अत्तर मसालेवाले आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याकडे खूप युनिक आयटम आहेत, जसे की तंदूर मसाला आहे, किचन किंग आहे, नंतर फिश मसाला आहे, चांगल्या प्रकारची लोणची आहे त्यांची, नंतर पनीर टिक्का मसाला आहे, नंतर हे फ्री मिक्स आहेत. जसे दुधात आणि कशात पिऊ शकता सर? दुधात आणि पाण्यात. शरबत म्हणलं तर पाण्यात काही प्रमाणात तुम्ही शरबतमध्ये पण ॲड करू शकता आणि हे याच्यामध्ये पण मिल्क शरबत प्रीमिक्स आहे बघा. शरबत प्रीमिक्स पाण्यात ते शरबत डायरेक्ट तयार होतं. ठीक. 1 लिटर पाण्यामध्ये पूर्ण त्याचं 150 ml पावडरमध्ये शरबत प्रीमिक्स आहे. त्यात 4-4, 5-5 फ्लेवर्स आहेत. 5 फ्लेवर आहेत. तर
हे जे आत्ता आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती दाखवलं जातं या, आणि हे जर एखादा व्यक्ती बघत असेल तर आपल्या घरासाठी हे घेऊन जाण्यासाठी किंवा सगळे आयटम आहेत. घरी घेण्यासाठी तर हे आता स्टॉल थोडे दिवसच असणार आहे, पण इथून पुढं त्यांना घेण्यासाठी आपला काय पत्ता किंवा आपला काय संपर्क या? मोबाईल नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8381036726 8381036726. आणि पुन्हा एकदा मी दाखवतोय आपणाला की ह्यांना काय काय घेऊन आलेत आणि कशा पद्धतीचं हे आहे. सर्वसामान्यांच्या घरी जे पदार्थ केले जातात आणि करण्यायोग्य असे हे पदार्थ आहेत. आपण पाहतोया आईस्क्रीम प्रीमिक्स हे देखील आहे. आता आपण पाहिलं मिल्क शेक किंवा अजून शरबत प्रीमिक्स किंवा असे आईस्क्रीम पण आहे या ठिकाणी. युनिक आयटम असतात यांच्याकडे पण. याच ठिकाणी प्रत्येक घरोघरी केला जाणारा चहा या ठिकाणी आहे, मसाला चहा. नक्की हा मसाला चहा काय आहे? हा मसाला चहा इलायची, लवंग, दालचिनी टाकून स्पेशल मसाला बनवलेला आहे. या मसाल्याला खूप मागणी आहे आणि हा किरकोळपासून किलो अर्धा किलो पब्लिक सिटी पुण्यातून साताऱ्यातून मला ऑर्डर येते, तसं त्याप्रमाणे कुरिअरने मी त्यांना ऑर्डर करतो. पूर्ण कुरिअरने विक्री करतो त्यांची. किती पुडीमध्ये किती पाणी प्रमाणात काय? प्रमाण काय आहे? हा मसाला बघा 10 रुपयाला पुडी आहे छोटी लहानमधली. ह्यातले फक्त थोडंसं नॉमिनल एका कपासाठी फक्त 1 चिमूटभर टाकायची आहे त्यात तुमचा 1 कप चहा होऊन जाणार आहे. चहाला स्मेल असा स्पेशल मसाला चहा तयार होणार. त्याची चव काय आहे, म्हणजे कशा प्रकारचा हा सुगंध म्हणजे चहा लागतोय आपल्याला, जेणेकरून आपण हा लवंग आणि दालचिनीचा स्पेशल चहा तयार होणार आहे. तुम्ही हे मसाला टाकून बघा, मसाला खूप युनिक होणार त्याचा मसाला. आणि ह्याला चहा मसाल्याला माझ्या खूप मागणी आहे. सातारा जिल्ह्यातून, पुण्यात जिल्ह्यातून बरेच जण त्या चहाची मागणी करतात. हां, किती दिवसापासून या व्यवसाय क्षेत्रामध्ये? हा व्यवसाय जवळजवळ 3 वर्ष झालं चालू केलेला आहे मी. साधारण 3 वर्षापासून चालू केला आहे. त्याला भरपूर काय कारण? आपलं स्वतःचं वैयक्तिक काहीतरी ब्रँड असावं असं मला वाटत होतं, आणि वैयक्तिक ब्रँड आणि आपले नाव एक लौकिक व्हावं ह्या हिशोबाने हा धंदा चालू केलेला आहे. आणि गोरगरिबांच्यापर्यंत आपण पोचावं ही एक इच्छा आहे माझी. त्याप्रमाणे आपण एक आपल्या स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार केला आहे. सर्वसामान्यांच्या घरी आपला चहा पोचावा याच ठिकाणी ही विनंती करतो. आणि याच ठिकाणी विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आणि धन्यवाद करून याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि विकास नाळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, सर्च करा आणि लाईक करा, तेवढं विसरू नका. ठीक आहे.